नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे शॉर्ट ट्रिकवाला. ठीक आहे, बघा आज आपण एका नवीन घटकाकडे जातोय, चक्रवाढ व्याज. बघा प्रश्न काय दिलाय तुम्हाला, 10,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. बघा मुलांनो, काय होतं रे, मुलं हा प्रश्न बेसिक मेथडने सोडवत असतात आणि पेपरला खूप वेळ जातो बेसिक मेथडने सोडवल्यामुळं. आज आपण डायरेक्टली वेळ न घालवता डायरेक्टली शॉर्टकट मेथड बघणार आहे. बघा शॉर्ट ट्रिक कशी तयार होते यासाठी बघा शॉर्टकट बघा कसं तयार होतोय. शॉर्ट ट्रिक्स म्हणू आपण याला. ठीक आहे, बघा आता 10,000 रुपये मुद्दलाचे 10% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. जेव्हा 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज दिलेलं असेल तेव्हा काय करायचंय, एका वर्षासाठी एक रेष मारायची आहे तुम्हाला. 2 वर्षाकरता किती रेषा मारायच्या आहेत, 2 रेषा मारायच्या आहे. पुढे बघा 3 वर्ष असेल तर 3 रेषा मारायच्या आहे. बघा त्यांनी काय सांगितलंय, 10,000 रुपये मुद्दलाचे किती टक्के दराने, 10% दराने. आता बघा कोणत्याही संख्येचे जर 10% काढायचे असेल, कोणत्याही संख्येचे 10% काढायचे असेल तर डायरेक्टली त्या संख्येवरचा एक शून्य कमी केला जातो. किती शून्य कमी केला जातो, एक शून्य कमी केला जातो. आता बघा 10,000चे 10% काढले तर 1,000 रुपये येतात. किती येतात रे, 1,000. जर हे तुम्हाला डायरेक्टली जमत नसेल तर काय करावं लागेल, तुम्हाला कोपऱ्यामध्ये जाऊन बघा 10,000चे किती टक्के काढावं लागतील, 10%. बघा एकच शून्य कमी होते, बघा दिसतंय तुम्हाला इथं 1,000 रुपये येतात. ठीक आहे, तर बघा इथं 1,000 रुपये पहिल्यावर सरळ व्याज असेल, दुसऱ्या वर्षी देखील 1,000 रुपये सरळ व्याज असेल आणि तिसऱ्या वर्षी पण 1,000 रुपये सरळ व्याज असेल, कारण सरळ व्याज हे दरवर्षी काय असतं, समान असतं. पुढे बघा आता या 1,000चे तुम्हाला काढायचे 10%. 1,000चे किती टक्के काढायचे, 10%. याचा एक शून्य कमी करा, म्हणजे 1,000चे 10% काढले तर किती रुपये येतात रे, 100 रुपये येतात. किती रुपये येतात, 100 रुपये येतात. आणि या 100चे जर 10% काढले तर तुमच्याकडे किती येतात रे, 10 रुपये येतात. ठीक आहे, आता बघा एकच कॉलम शिल्लक आहे आपल्याकडे. इथं कितीही टक्के असू द्या, इथं जी संख्या येते त्या संख्येची दुप्पट करून टाका. किती आले रे, 200. आता ह्या सर्वांची जर बेरीज केली तर तुमचं उत्तर असेल चक्रवाढ व्याज. बघा 1,000, 2,000, 3,000, 3,200, 3,300 आणि हे 10, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे 3,310 रुपये. डायरेक्टली शॉर्ट ट्रिक मेथडने तुम्ही हे उत्तर काढलंय. आता बघा यामध्ये कोणते कोणते प्रश्न कव्हर केले जातात. बघा 3 प्रश्न असतात आपल्याकडे. एक पहिला सरळ व्याज काढा, दुसरा प्रश्न असतो चक्रवाढ व्याज काढा, चक्रवाढ व्याज काढा. तिसरा प्रश्न आपला असतो सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती, यांच्यातील फरक किती. बघा हे तिन्ही प्रश्न ह्या एकाच शॉर्ट ट्रिक मेथडने निघतात. बघा तुम्हाला सरळ व्याज किती म्हटलं तर बघा तुम्ही फक्त ह्या 3 कॉलमची बेरीज करणार. 1,000, 2,000, 3,000. तुमचं सरळ व्याज आलं आहे 3,000 रुपये. आता पुढे बघा आपलं चक्रवाढ व्याज किती आलं होतं इथं, 3,310 रुपये. तर बघा 3,310 रुपये आला आहे. आणि पुढचा प्रश्न आता तुम्हाला असं विचारलाय, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक किती. तर तुम्हाला माहिती आहे बघा ह्या एवढ्या कॉलमची बेरीज करून टाकायची फक्त. 200, 100, 300 आणि हे 10 रुपये, किती आलं रे, 310 रुपये. बघा 1, 2, 3 हे सगळे प्रश्न संपले याच्यामध्ये. ठीक आहे, आता मुलांनी काय केलं असतं, चक्रवाढ व्याज काढताना आधी सरळ व्याज काढून घेतलं असतं, नंतर परत चक्रवाढ सूत्र मांडलं असतं, मग दोघांतला फरक काढला असता आणि मग तुमचं उत्तर आलं असतं. परंतु इथं बघा 1, 2 आणि 3 हे तिन्ही प्रश्न या मेथडने सुटतात. बघा पुढील उदाहरण आता, 20,000 रुपये मुद्दलाचे दर शेकडा 5% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. आता हे उदाहरण बघा रे, त्याच आपल्या शॉर्ट ट्रिकने सोडवायचंय. बघा आता आपण कसं सोडवतोय. इकडे बघा किती हजार आहे, 20,000. पहिल्या वर्षासाठी एक रेष मारतो, दुसऱ्या वर्षाकरता आपण 2 रेषा मारतो, तिसऱ्या वर्षाकरता आपण 3 रेषा मारणार आहे. ठीक आहे, तर बघा 20,000 रुपये मुद्दलाचे किती टक्के सांगितले आहेत या उदाहरणामध्ये, 5%. मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला 10% सांगितले होते. मग आता बघा रे, आता जर मी या संख्येचे 10% काढायचे असेल तर किती शून्य कॅन्सल करेल रे, एक शून्य कॅन्सल करेल. तर बघा 10% जर 2,000 रुपये येतात तर 5%च्या निम्मे असतील, मग 2,000चे निम्मे किती होतात, 1,000 रुपये. जर एखाद्याला असं डायरेक्टली जमत नसेल तर तो काय करेल, इकडे 20,000 रुपये लिहिणार.
गुणाकारामध्ये किती टक्के आहे 5, किती टक्के आहे 5%, म्हणजे 5% म्हणजे भागिले 100. आता पुढे बघा तो काय करेल, 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, 5 दुणे 10 आणि ते 2 शून्य बरोबर 1000 रुपयेच येणार आहे. परंतु हे असं करण्यापेक्षा डायरेक्टली काय करायचं, पहिल्यांदा 10% काढून घ्यायचे. 10% येतात तुमचे 2000. 10% जर 2000 रुपये असेल तर 5% काय असणार, त्याच्या निम्मे असतील. म्हणून मी डायरेक्ट काय केले, 2000चे निम्मे किती आले, 1000 रुपये. ठीक आहे. तर पुढे बघा 1000 रुपये पहिल्या वर्षी मिळेल, दुसऱ्या वर्षी पण किती रुपये मिळेल रे, 1000 रुपयेच मिळेल. तिसऱ्या वर्षी किती रुपये मिळेल आपल्याला, 1000 रुपये मिळेल. ठीक आहे. पुढे बघा आता जर तुम्ही 1000 रुपयाचे 10% जर काढले तर 100 रुपये येतात. आपल्याला किती टक्के पाहिजे, 5% पाहिजे. म्हणजे 100 बघा 1000चे जर 10% काढले तर 100 रुपये येतात. 5% काढले तर निम्मे होतील, 50 रुपये येतील. किती रुपये येतील, 50 रुपये येतील. आता बघा रे 50 रुपयाचे जर 10% काढले तर 5 रुपये येतील. किती रुपये येतील रे, 5 रुपये. आपल्याला काय पाहिजे, 5% म्हणजे 5च्या निम्मे किती होणार आहे, 2.5 रुपये. आता बघा इथं काय आपल्या काय करायचे, दुप्पट. 50ची दुप्पट किती रुपये येणार आहे, 100 रुपये. हे झालं तुमचं चक्रवाढ व्याज. बघा रे हे 3000 रुपये, हे 150 रुपये आणि हे किती आहे, 2.5 रुपये. बेरीज करून टाका. 5 किती, 5 पॉईंटशी पॉईंट, इथे किती असेल 2, इथे किती येणार आहे 5, इथे किती येणार आहे 1, इथे किती येणार आहे 3. तुमचं उत्तर काय आलं, 3152.5. आता बघा रे याच्यामध्ये किती प्रश्न संपले आपले. पहिला प्रश्न बघा, 1000, 2000, 3000. आपल्याला जर सरळ व्याज विचारलं, काय विचारलं, सरळ व्याज किती, तर आपण काय सांगणार आहे, 1000, 2000, 3000 रुपये. पुढे बघा तुम्हाला विचारलं चक्रवाढ व्याज किती, चक्रवाढ व्याज किती, तर तुम्ही काय सांगणार, चक्रवाढ व्याज बघा आपण काढले आता 3152.5, 3152.5. तुम्हाला विचारलं चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज व सरळ व्याज, सरळ व्याज यांच्यातील फरक, यांच्यातील काय विचारला, फरक. तर कसा काढणार बघा यांच्यातील फरक. आता तुम्हाला माहिती आहे ह्या कॉलमची आपण जर बेरीज केली तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजचा काय असतो रे, फरक असतो. हे बघा हे 100, 150 आणि हे 2, 152 पॉईंट किती असेल, 5. संपलं तुमचं हे उदाहरण. बघा याच प्रकारचा पुढील प्रश्न काय आहे, 15,000 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 20% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा आपल्या मेथडने, शॉर्ट ट्रिकने. बघा 15,000 रुपये मुद्दल आहे. बघा आपण 1 वर्ष असेल तर 1 रेष मारतो, 2 वर्ष असेल तर 2 रेषा मारतो, 3 वर्ष असेल तर 3 रेषा मारतो. आता बघा रे कोणत्याही संख्येचे किती टक्के काढायचे, 10% काढायचे. किती शून्य कॅन्सल करतो आपण, 1 शून्य. म्हणजे 10% 1500 रुपये येतात. परंतु आपल्याला किती टक्के विचारलं यामध्ये, 20%. मग 10% 1500 असतील तर 20% डबल असणार. मग 1500ची दुप्पट किती होते रे, 3000 रुपये. म्हणजे पहिल्या वर्षी 3000 रुपये व्याज मिळेल तुम्हाला सरळ व्याज, दुसऱ्या वर्षी 3000 रुपये मिळेल, तिसऱ्या वर्षी पण किती हजार रुपये मिळेल रे, 3000 रुपये मिळेल. आता मला सांगा 3000चे 10% काढले आपण तर किती येतात, 300 रुपये येतात. आपल्याला किती टक्के पाहिजे, 20%. डबल करा, 600 रुपये होणार. ठीक आहे. आता बघा रे 600 रुपयाचे जर 10% काढले आपण तर 60 रुपये येतात. किती रुपये येतात, 60. आपल्याला काय पाहिजे, 20%. म्हणजे 60ची दुप्पट किती होणार, 120. आणि नेहमीप्रमाणे इथं आपल्याला माहिती आहे टक्के कोणतेही असू द्या, कितीही टक्के असू द्या, कायम आपण इथं काय करतो, दुप्पट करतो. मग बघा 600ची दुप्पट किती होते रे, 1200 रुपये. आता बघा याची हे सगळ्यांचे जर तुम्ही जर बेरीज केली तर तुम्हाला चक्रवाढ व्याज मिळेल. बघा हे 3000, 6000, 9000 रुपये, हे 9000 रुपये भेटले तुम्हाला. आता बघा रे हे 1200 आणि हे 600 किती रुपये झाले रे, 1800 रुपये झाले. आणि हे तुम्हाला माहिती आहे हे किती रुपये रे, 120 रुपये. याची बेरीज करून टाका, तुमचं चक्रवाढ व्याज येऊन जाईल. बघा 0शी 0, इथं 2, 8 आणि 1 किती होणार, 9 आणि 9 ने किती होणार आहे, 10. तुमचं उत्तर काय पाहिजे, चक्रवाढ व्याज 10,920 रुपये, 10,920 रुपये. आता पुढे बघा याच उदाहरणामध्ये मग तुम्हाला काय विचारतील, सरळ व्याज किती, सरळ व्याज किती. पुढचा प्रश्न काय विचारतात, चक्रवाढ व्याज किती, चक्रवाढ व्याज किती, चक्रवाढ व्याज किती. पुढे बघा सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील काय विचारतात, फरक विचारतात. यांच्यातील फरक काढा.
मग बघा हे तिन्ही प्रश्न कसे सोडवायचे. आता सरळ व्याज माहिती आहे तुम्हाला 3,000, 6,000, 9,000 रुपये. तुमचं सरळ व्याज येणार आहे 9,000 रुपये येणार आहे. पुढे बघा चक्रवाढ व्याज किती, तर तुम्ही काढलंय किती रे 10,920 रुपये, 10,920 रुपये. आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजात फरक किती हे तुम्हाला माहिती आहे. जर तुम्ही ह्या कॉलमची बेरीज केली तर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजातला काय असतो, फरक असतो. बघा 1200 आणि 600, 1800 आणि हे 120 म्हणजे किती रे 181920 रुपये. हे तुमचं काय असेल, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक. बघा मित्रांनो, अशाच नवनवीन ट्रिक्स रोज शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा.